हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ। हे जे टायमिंग आहे इव्हनिंगचे 5:30 वाजलेले आहेत आणि आज दुपारपासूनच घाडघूड चालू होतं। म्हणजे 3-4 दिवस झालं वातावरण बिघडलेलं आहे। दररोज पाऊस येतो, दुपारी संध्याकाळी रात्री केव्हाही पाऊस येतो, म्हणजे काहीच टायमिंग नाही त्याची। वातावरण इतकं बिघडलेलं ना, असं म्हणत आहे की तुफान चालू आहे, म्हणजे एक 5-6 दिवस हा तुफान राहणार आहे। कुठल्याही वेळेत असा पाऊस येतो ना, इतका मुसळधार, ते हवा तर अशी असते ना एकदम भयानक, असं वाटतं की एक वेळा पूर्ण घरच उडून जाईल का काय, तितकी भीती वाटायला लागलेली आहे। सगळे कुंडे जे आहेत ना खाली पडलेले होते, तर दिनेशने सगळे कुंडे अगोदर खाली ठेवला। म्हणत होता मग मी परत हे पडतील आपण ठेवू नये, इथंच खालीच राहू दे। तर थोड्या वेळा मी खाली ठेवलेलं होतं, नंतर मग मी जिथल्या तिथं ठेवलेले होते आणि थोडेफार मी सकाळी ठेवलेले होते। एकदम अंधार आहे, लाईट गेलेली आहे, तरी पण इन्व्हर्टरची लाईट मी चालू केलेली होती, तितकं दिसत नाही व्यवस्थित, पण पूर्णपणे अंधार पडलेला नाही। इव्हनिंगच्या वेळेतच असा जोरदार पाऊस आणि भयानक वातावरण झालेलं होतं। तर सगळे कुंडे आता यावेळेत खालीच ठेवलेत, कारण आणखीन हवा खूप आहे आणि ते खाली पडून कुंडे जे आहेत ना ते फुटून जात आहेत, त्यामुळे सगळे कुंडे जे आहेत ना खालीच ठेवलेले होते। तर थोडेफार दिनेश ठेवत आहे इथं, आणि सकाळी हे सगळं आपल्याला उठारेटा करावंच लागतं सकाळी। मग परत सगळं झाडणं पुसणं हे सगळं असतं आपलं। मग म्हणलं थोडेफार ठेवून दे, थोडेफार मी सकाळी ठेवते। तर दिनेश त्याच कामात लागलेला आहे। तर असं वातावरण झाल्यानंतर खूप घाबर होतं, खूप भीती वाटायला लागते। ती विजा तरी अशा कडकडत आहेत की कुठं खालीच कुठंतरी जाळ लागलं काय, आग लागली काय अशी वाटत आहे। एकदम असं त्या खिडक्या बंद केल्या तरी पण चमकत होतं, तितकं भयानक वातावरण झालेलं होतं। तर नंतर मी काही व्हिडिओ बनवला नाही, कारण खूप भीती वाटत होती। दारं खिडक्या सगळ्या मी बंद केल्या होत्या रात्री, कारण भरपूर वेळ चमकणं गरजणं चालू होतं, भयानक अशी हवा होती, वातावरण इतकं बिघडलेलं होतं की खूप भीती वाटायला लागलेली होती। तर हा दुसरा दिवस आहे, दुपारची वेळ आहे। जे स्वयंपाक पाणी होतं, जी माझी रोजची कामं होती ती आवरलेली आहेत आणि निवांत बसलेली होती, तितक्यात सोनल आलेली आहे। अगोदर काही माहिती नव्हतं, अचानकच आली आणि म्हणत होती ताई तुझ्यासाठी मी डॉल बनवली, बघू शकता ही डॉल जी सोनलनं बनवलेली आहे, खूप सुंदर बनवलेली आहे। परत एक नैवेद्यावरती झाकण्यासाठी एक बनवलेलं आहे, छान आहे ते पण, म्हणजे आपण कुठेतरी नैवेद्य वगैरे घेऊन जातो बाहेर, तर ताटलीवर झाकण्यासाठी हे उलनचं जे आहे ना छान बनवलेलं आहे। परत हे डॉल पण छान बनवले, म्हणजे उलनचा दोरा येतो ना त्यानं बनवलेले आहे। सोनेल या सगळ्या कामात परफेक्ट आहे, तिला जमतं, प्रत्येक वस्तू छान बनवते। जसं आता ही डॉल बनवली, आणखीन गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ते पण बनवते उलननं, खूप सुंदर असं बनवते। तर हे पण आलेलं आहे जेवण करण्यासाठी। तर ते डॉल बघून वरती ठेवलेले आहेत, म्हणजे इथंच हे छान दिसते पण तिथं ठेवलेले आहेत। आणि थोडा वेळ चर्चा चालू आहे सगळ्यांची। दीपकला परत आज बेळगावला जायचं आहे, म्हणजे तुम्ही विचार करसाल की कालच दीपक गेलेला होता, कालच म्हणत होती की दीपक आत्ताच बेळगावून आला। दीपक जसं घरी आला तसं आणखीन एक वेळा मेसेज आलेला आहे की परत बेळगावला यायचं आहे। टायमिंग बघू शकता, इव्हनिंगचे 5:30 वाजलेले आहेत। दीपक आज परत बेळगावला गेलेला आहे, म्हणजे त्याने इतका गोंधळ केलेला आहे ना। दीपक कालच घरी आला आणि लगेच मेसेज पाठवलं की परत तुम्हाला यायचं आहे। मग कालच्या काल कुठं जाणार तो, कसं आहे ना, तिकडे जायचं म्हणलं की आज निघायचं आणि उद्या पोहोचायचं, खूप दूर आहेत ना। आणि कालपासून माझी तब्येत बिघडली होती। तुम्ही म्हणते असता की ताई तू तब्येतीची काळजी घेत नाही, खूप कामं करतेस त्यामुळे तुझी तब्येत बिघडते। तर तुमचं योग्य आहे सांगणं, खूप बरोबरच सांगता, काळजीपूर्वकच तुमचे कमेंट येतात। म्हणजे असं जाऊन आला की पटकन मेसेज आलं की या, मग त्या वेळेत काय करणार व्यक्ती, असं झालेलं आहे। असं तो गेलेला आहे, कपडे वगैरे काढायचे, तब्येत ठीक नव्हती त्यामुळे रेस्टच घेत होते। पीठ संपलेले, जेवायचं दळण करायचं आहे मला, तर जेवारी काढून ठेवली आहे। सगळी कामं निवांत होत आहेत, तर जेवारी तर काढून ठेवलेली आहे, म्हणजे बाहेर बसून निवांत मी दळण करणार आहे। परत कपडे काढायचे, म्हणजे आज खूप लेट झाला होता मला, हॉस्पिटलला गेले, मग तिथून आल्यानंतर जेवण खाणं केलं, टॅब्लेट घेऊन मी रेस्टच घेत होते। उठल्यानंतर मग नंतर कपडे भांडे, मग परत सोनल पण आलेली होती आज, आणि सोनलला हे काही करून घेऊन आलेली भावली डॉल आहे, खूप सुंदर, ती करते, हाताने केलेली आहे। बघू शकता, अजिबात वाटत नाही केलेली आहे हाताने, खूप सुंदर बनवलेली आहे। टिकली पण लावलेली आहे त्याला, तर इथं ठेवलेलं आहे। आणि हे घेऊन आले नैवेद्याची जी थाळी असते ना त्यावरती झाकण्याचं हे बनवलेलं आहे उलनचं, खूप सुंदर आहे हे पण। तर हे सोनल घेऊन आलेली आहे बनवून। तर सोनलनंतर थोडा बोलणं जेवणं खाणं आमचं झालं, ती गेलेली आहे परत, म्हणजे तिलाही राहायला जमत नाही, विचार होता की एक दिवस ठेवून घ्यावं, पण जमत नाही, कसं घराकडे आई एकटी आहे, आईची तब्येत ठीक राहत नाही त्यामुळे गेलेली आहे। तर असं आता पटकन मी दळण करते आणि मग दळायला देणार आहे, पीठ संपलेलं आहे, कपडे काढते, खूप सारी कामं बाकी आहेत। मंगळसूत्र पण ऊन आणायचं आहे, ते पण राहूनच गेलं। तर 3-4 दिवस झालं मंगळसूत्र उतरलेलं आहे, तर यांना म्हणलं की गटून घेऊन या कालच, पण यांना वेळच भेटेना, नुसती धावपळ यांची चालू असते। रमजान ईद असल्यामुळेही झालेलं नाही, कारण
त्यांचा सण होता आणि तेच गटवून देतात आपल्याला, म्हणून म्हटलं राहू दिलेलं आहे. आता बघूया उद्या परवाला गटवून आणते. आता मला अगोदर दळण करून घ्यायचं आहे. थोड्या वेळानं वातावरण पण चेंज होतं, म्हणजे 4-5 दिवस आहे हे तुफान आणि केव्हाही वातावरण चेंज होऊ शकतं. आता थोडंसं ठीकठाक वाटत आहे. आणि आतमध्ये दळण करायचं तर खूप धूळ होते, उडते ज्वारीची जेव्हा आपण चाळणी करतो, फटकतो त्यावेळेस. त्यामुळे इथं बाहेर बसूनच मी निवांत हे ज्वारीचं दळण करत आहे. आता यावेळेस छान आहे वातावरण, हवा पण आहे, हलकं हलकंसं ऊन आहे, म्हणजे तितकं कडक काही ऊन नाही आहे. तर कपडे वगैरे वाळल्यानंतर घडी घालून ठेवलेले आहेत. जी ही कामं होती ती आवरलीत आतमधले. आता फक्त दळण करायचं, परत मग रात्रीचा स्वयंपाक वगैरे मी करून घेणार आहे. तर ज्वारी ना छानच आहे, काही नाही यामध्ये, पण बारीक रेती राहते आणि ज्वारी धुण्यासारखं आता वातावरण नाही आहे, त्यामुळे फक्त मी चाळणी करत आहे, धुणार वगैरे नाही. नाहीतरी कसं असतं ना, ज्वारी धुवूनच मी दळण करत असते. तुम्ही म्हणते असता की ज्वारी धुवायची का बरं, चांगलीच असते ना मार्केटमध्ये आणलेली ज्वारी, काही नसतं मध्ये. तरी पण धुल्यानंतर मला थोडंसं स्वच्छ वाटतं, कारण यामध्ये हलकी हलकी माती रेती हे सगळं असतं, त्यामुळे मी ज्वारी धुवूनच दळण करत असते. पण आता वातावरण बिघडलेलं आहे, धुवले तर आणखीन जोरदार पाऊस चालू झाला की मग ते धुलेलं सगळं हे होणार आहे, म्हणजे वाळणारच नाही. त्यामुळे मला फक्त चाळणी करावी. जी हलकी हलकी माती वगैरे आहे यामध्ये, माती रेती बारीक सगळी चाळणीमधून आलेली आहे. आणि ज्वारी सगळी चाळून झाली, फटकलेली आहे, म्हणजे धूळ वगैरे असली ती पण निघून जाते. तर ज्वारी नीटनेटकी झाली, पोत्यात भरून ठेवते आणि जे शेजाऱ्यांच्या ताई आहेत त्यांना फोन करून सांगते, ते येऊन घेऊन जातील आणि दळून आणतील. म्हणजे चक्की आहे आपल्या घरी, असून नसल्यासारखी आहे ती चक्की, म्हणजे ज्वारी वगैरे दळणं त्यावरती होतच नाही, कारण छोटीशी आहे. जेव्हा मी नवीन आणलेली होती त्यावेळी व्यवस्थित दळण होत होतं, म्हणजे ज्वारी असो गहू असो दळत होते मी घरच्या घरी. पण आता जमतच नाही, जामच होत आहे गिरणी, त्यामुळे बाहेरच देत आहे मी. तिकडे ज्वारीचं दळण झालेलं आहे आणि पूर्ण घरात इव्हनिंगची झाडू मारलेली, फ्रेश झालेली आहे. देवाला दिवा लावला आणि हे जे सोनलनं जे उन्हाचं हे करून आणलेले ताटलीवरती झापायचं ते पण आता घडी घालून ठेवते, कारण मला अर्चनाने एक असंच दिलेलं आहे. असे 2 झालेले आहेत. आता अर्चनानं दाराचे पडदे, परत हे नैवेद्यावर झापण्याचं एक करून आणलेलं होतं उलनचं, परत सोनलनं पण दिलेलं आहे. तर ही सगळी कामं आवरली. आता मला बेडशीट चेंज करायचं आहे, म्हणजे 4-5 दिवसात एक वेळा किंवा 8 दिवसात एक वेळा मी बेडशीट चेंज करते. तर यावेळी खूप दिवस झालंच नाही. तर अगोदर मी उशीचे खोळ काढत आहे, म्हणजे जशी बेडशीट आहे तेच मी उशीला खोळ घालते. आणि उशा खूप साऱ्या आहेत माझ्याकडे, त्यामुळे अगोदरचे जे उशा आहेत त्याला वेगळे खोळ आहेत. परवाच मी चेंज केलेले आहेत, ते काही काढणार नाहीत. फक्त 2च उशीला मी बेडशीटसोबत जे खोळ येतात ना तेच मी घालणार आहे. तर थोडंसं झटकून घेतलेलं आहे, बेडशीट मी काढलेलं आहे आणि वेगळी बेडशीट मी हे अंतरणार आहे. म्हणजे आहेत 3-4 बेडशीट माझ्याकडे. तर वेगवेगळ्या कलरचे, वेगवेगळ्या डिझाईनचे मी अंतरत असते आणि सगळे कॉटनचे आहेत. त्यामुळे ज्या वेळेत घेतो ना आपण त्यावेळेत खूप मोठे वाटतात आणि जसं जसं आपण धुवत गेलो तसं ते आकसतात, म्हणून नंतर कमी पडायला लागतात अशा प्रकारे. तर ही मी बेडशीट अंतरलेली आणि यावरती जे खोळा असतात ते मला भेटतच नाही, धुल्यानंतर कुठे ठेवले काय माहिती. तर हे वेगळेच मी घालत आहे आणि एक यामधलं घुसवलेलं आहे, त्याला मला शिलाई पण मारायची आहे. म्हणजे एक वेळ हातात कुठलं काम घेतलं आणि नंतर करूया म्हणलं पण मग ते तिकडंच राहून जातं. असं कुणाकुणासोबत होतं की आपण एका कामात लागलो तर ते काम कडला होईपर्यंत करायचं आणि एक वेळा राहिलं की मग झालं ते नंतर मागच पडतं, होतच नाही. असं झालेलं आहे. खूप दिवस झाले मी ठेवलेलं होतं की मला शिलाई मारायची आहे, शिलाई मारायची पण झालीच नाही. तर एक उशीचं कवर मी घातलेलं आहे, दुसऱ्याला शिलाई मारायची होती, शिलाई मारून घेत आहे. बघू शकता पूर्णपणे अंधार पडलेला आहे आणि आता घाडगुड करायला सुरू झालेलं आहे. भीती वाटत आहे, कारण वातावरण खूप बिघडत आहे, खूप भयानक रूप घेतं ते. एक वेळा चालू झालं की मग तास 1.5 तास असं भयानक पाऊस, हवा त्यामध्ये खूप असते. खूप भीती वाटायला लागलेली आहे. तर यावेळेमध्ये दार खिडकी सगळं मी बंद करते, कारण यावेळेत घरी कोणीच नसतं, मी आणि माझी कामं. तर इकडं बेडशीट आणि हे उशीचे कवर वगैरे सगळ्या मी चेंज केलेले आहेत आणि जी अगोदरची बेडशीट आहे ते मी बकेटात भरून ठेवते. म्हणजे उद्या आपल्याला काय काय धुवायचं आहे ते सगळं काढून मी याच वेळेत बकेटात भरून ठेवते, कारण सकाळी काय होतं ना, आपण शोधाशोध करत नाही, जितके कपडे बाथरूममध्ये आहे तितके घेतो, मग हे तसेच राहून जातात. मग याच वेळेमध्ये मी सगळं ठेवून देते, म्हणजे सकाळी लवकर कोमट पाण्यामध्ये मी भिजत टाकते आणि मग धुते वेळेस आपल्याला जास्ती मेहनत करायची गरज पडत नाही. तर टी व्ही ऑन आहे, म्हणजे ज्यावेळेत घरी कोणी नसतं त्यावेळेस टी व्ही जी असते ना ती माझी साथीदार आहे. ते दिवसभर चालू असते, गुणगुण चालूच असते. लक्ष देऊन काही तिकडे मी बघत नाही, पण टी व्हीचं जे आवाज असतात ते माझ्या कानात येत असतं. असं वाटतं की घरात कोणीतरी आहे माझं साथीदार, कारण पूर्ण घरामध्ये आपण एकटी फिरत असतो ना, त्यामुळे थोडंसं असं वाटतं. तर आता हे लाडू जे आहेत ना ते पण संपलेले आहे, डबा रिकामा झालेला आहे. फक्त 2 राहिले तर मी पूर्णपणे काढलेले आहेत आणि डबा रिकामा करून ठेवला. तर खूप सारे डबे तरी रिकामे झालेले आहेत, तर त्यामध्ये मला भरून ठेवायचा आहे किराणा जे आणलेला आहे. तर बघूया, निवांत भरणार आहे. आता मी रात्रीचा स्वयंपाक करते, तर विचार केला की स्वयंपाकात काय बनवावं, कारण आता भाजीला काही नाही, टोमॅटो बटाटा याला सोडून काही नाही. तर म्हणलं मुगाची भाजी बनवूया. तर इथं मुगाची डाळ घेतलेली आहे, ही सालेची मुगाची डाळ आहे, म्हणजे घरीच बनलेली आहे. तर आता ह्याच डाळीचं मी
थोडीशी अशी थिक भाजी बनवणार आहे, खूप छान बनते. ज्यावेळेत ऑप्शन नसलं, सुचत नाही की काय बनवावं, त्यावेळेत मूग डाळ, हरभरा डाळ किंवा उडीद डाळ काही जास्ती बनत नाही, पण मुगाची आणि हरभऱ्याची डाळ मी जास्त प्रमाणात बनवते. मसुरीची डाळी खाल्ल्यानं असं वाई वगैरे होतं असं म्हणतात, म्हणून ते पण मी करणं जास्त बंदच केलेलं आहे. तर इकडं मी वाटी ती 1.5 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतलं, डाळीच्या डबल पाणी टाकलेलं आहे. कुकरला लावणार आहे, म्हणजे लवकर 1-2 शिट्यामध्येच हे शिजेल. तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते. दूध पण मी गरम करून घेत आहे, म्हणजे 2-3 वेळा दूध गरम होतं, साय पण छान येते. तर कुकरला 2 शिट्या लागलेल्या आहेत. बघू शकता परफेक्ट मूग डाळ शिजलेली आहे. म्हणजे मूग डाळ ना शिजण्यासाठी खूप हलकी असते, पचण्यासाठीही खूप हलकी असते. म्हणजे जास्त प्रमाणात आपल्याला मूग डाळ खाल्ली पाहिजे. ज्यांना वजन वगैरे कमी करायचं आहे त्यांनी तर दररोज मुगाची उसळ बनवून खायचं. मूग डाळ जास्त प्रमाणात आपण जेवणामध्ये घ्यायची, म्हणजे वजन खूप लवकर फास्टमध्ये कमी होतं, छान पण असते शरीराला. तर इकडे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम होत आहे तोपर्यंत इकडे डाळीमध्ये चवीपुरतं मीठ, थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे आणि छान घाटून घेऊया. आणि हिरवी मिरची टाकूनच मी ही भाजी बनवणार आहे. खूप छान टेस्ट येतो. आपल्याकडे मेथीची भाजी, पालक असलं तरीही पण आपण यामध्ये टाकू शकतो. खूप छान बनते भाजी, पण आता ह्यावेळेत काहीच नाही आहे, फक्त मी मूग डाळीचंच बनवणार आहे, पण खूप छान बनतं. तर कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे, अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे. ते छान चटकल्यानंतर मी अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे आणि इकडे लसूण 10-12 पाकळ्या मी ठेचून घेतलेला आहे. लसूणच टाकून मी बनवणार आहे, कांदा वगैरे घेतलेला नाही आहे. नंतर मी कढीपत्ता टाकला, ठेचलेला लसूण टाकलेला आहे, परतून घेऊ. आणि इकडं कोथिंबीर घेतलेली आहे. लसणाचा कलर हलकासा चेंज झाला की यामध्ये कोथिंबीर टाकायची, हळदी पावडर, धना पावडर, जे मसाले आपल्याला आवडतात ते टाकू शकता. म्हणजे या मुगाच्या भाजीमध्ये ना जास्त मसाले टाकायचे नाही, साधी सिंपल भाजी बनवायची, खूप छान आणि चविष्ट बनते. आणि आदलून बदलून खाल्ल्यानं चव पण वेगळी येते. तर इकडे थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये टाकलेली आहे आणि थोडीफार ठेवलेली आहे म्हणजे वरून टाकण्यासाठी. नंतर मी मूग डाळ जी आपण मिक्स करून ठेवली होती ते टाकलेले आहे. व्यवस्थित परतून घेऊया कमी गॅसवरती. आणि आता टाकूया हिरवी मिरचीची पेस्ट. तर इथं हिरव्या मिरच्या मी भाजून वाटण करून ठेवलेलं आहे. 1 ते 1.5 चमचा मी हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. छान मिक्स करून घेतलेलं आहे. मसाले वगैरे काही याच्यामध्ये मी टाकणार नाही, एकदम साधी सिंपल भाजी पण खूप छान चविष्ट बनते. तर थोडंसं मी गरम पाणी टाकलेलं आहे, म्हणजे थोडीशी रस्साभाजी बनवणार आहे. तर वेगळी भाजी मी काही बनवणार नाही. भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खूप छान लागते. छान मिक्स करून घेतलेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली. बघू शकता एकदम छान आणि कमी वेळामध्ये बनलेली भाजी आणि खाण्यासाठी तितकीच टेस्टी. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, गुड नाईट.